नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनाने 9 वर्षापूर्वी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक नगरपंचायत असावी असा नियम काढला आणि खरं तर अल्पावधीतच शासनाचे या नियमाला मूर्त स्वरूप आले आणि तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी नगरपंचायतीची स्थापना झाली. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीची 9 वर्षापूर्वी स्थापना झाली आणि पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान कुणाला मिळतोय याची तर खरं तर सर्वांनाच उत्सुकता लागून गेलेली होती. ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत झाल्यामुळे खरं तर सर्वांमध्ये एक उत्सुकता ताणून लागलेली होती. खरं तर 9 वर्षापूर्वी नगराध्यक्ष होण्याचा मान हा अर्थात पहिला मान हा सौ साधना सिद्धार्थ गुंडगे यांना मिळालेला आहे. साधना गुंडगे यांना राजकीय वारसा आहे. साधनाताई गुंडगे यांच्या आजसासू श्रीमती कुसुमताई गुंडगे या दहिवडी नगरीच्या उपसरपंच होत्या. त्यानंतर त्यांचे सासरे ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे काका हे तब्बल 11 वर्ष दहिवडी नगरीचे सरपंच होते. सासूबाई सौ योजना भास्करराव गुंडगे याही ग्रामपंचायत सदस्य होत्या. पती सिद्धार्थ गुंडगे हेही ग्रामपंचायत सदस्य होते आणि चुलत सासरे विवेक नाना गुंडगे हेही ग्रामपंचायत सदस्य होते. खरं तर एवढा मोठा राजकीय वारसा साधनाताईंच्या पाठीशी होता आणि खरं तर ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे काका यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केलेलं आहे, पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे, जिल्हा परिषदेचे दुसऱ्यांदा सदस्य म्हणून काम केलेलं आहे, एकदा अर्थशिक्षण समितीचे जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केलेलं आहे. प्रियदर्शनी उद्योग समूह आहे, प्रियदर्शनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे काका आहेत. खरं तर हा सर्व मोठा राजकीय वारसा साधनाताईंच्या पाठीशी आहे. पण नगराध्यक्ष होण्याच्या अगोदर साधनाताई ग्रामपंचायतीला उभ्या राहिल्या आणि काही फरकाने त्यांचा पराभव झाला. खरं तर त्यावेळेला सुद्धा त्या सरपंचच झाल्या असत्या, पण काही मताने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण तो कायमचा पराभव नव्हता. पुन्हा गुंडगे काका आणि गुंडगे परिवाराने पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले आणि साधनाताईचा विजय झाला. खरं तर एखाद्याच्या नशिबातच असतो की नगराध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळावा. कदाचित साधनाताई यांच्या बाबतीत तेच घडले. ग्रामपंचायतीत त्यांचा पराभव झाला आणि इकडे नगरपालिकेला निवडून आल्या आणि दहिवडी नगरीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान हा साधनाताई गुंडगे यांना मिळालेला आहे. नगराध्यक्ष साधनाताई होते, त्यांच्या जोडीला उपनगराध्यक्ष म्हणून दिलीप भाऊ जाधव होते. खरं तर दिलीप भाऊंचा इतिहास तसाच आहे. तेही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे गेलेले होते. खरं तर भाऊ आणि पराभव असा एक सूत्र त्यावेळेला झालेले होते. पण जिद्द आणि चिकाटी असलेले आणि जनसंपर्क असलेले दिलीप भाऊ खरं तर पराभवापेक्षा निवडणुकीच्या मैदानात उतरत होते आणि त्या चिकाटीने प्रयत्न करत होते. पण एक नशीब असतं की पराभवाला सातत्याने कायम आपल्याजवळ ठेवत नाही, यशाला सुद्धा संधी देत असते आणि तेच दिलीप भाऊंच्या बाबतीत झालं. भाऊ नगरसेवक झाले, उपनगराध्यक्ष झाले आणि साधनाताई यांचा कालावधी नगराध्यक्षांचा पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ म्हणून सर्व नगरसेवकांमध्ये दिलीप भाऊंना खरं तर संधी दिली आणि भाऊ नगराध्यक्ष झाले. आणि जो काही पाठीमाग पराभवाचा जो होता, पराभव सातत्याने होत होते, त्याच दिलीप भाऊंनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि विविध समितीचे सभापती म्हणून त्यांनी खरं तर
काम केलं आणि पराभवाचा हा शब्द होता तो पूर्ण त्यांनी पुसून काढलेला आहे आणि आयुष्यात एक उच्च पद असते नगराध्यक्ष ते त्यांनी भूषवलेलं आहे. पण हे करत असताना अनेक वर्ष भाऊ सातत्याने समाजासाठी काम करत होते. आजही ते सातत्याने काम करत आहेत. सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योग संस्थेचे ते अध्यक्ष होते. युवक काँग्रेसचे त्या काळात मान तालुक्याचे उपाध्यक्ष होते. काँग्रेस सेलचे ते अध्यक्ष होते. 87 ते 90 दहिवडी विकास सेवा सोसायटी ते चेअरमन होते. जय भवानी दूध संस्थेचे ते चेअरमन होते. सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योग संस्थेचे काम केल्यानंतर भाऊंना सातारा जिल्हा नियोजन समितीचं सदस्य म्हणूनही काम करण्यास संधी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग संस्थेचे सदस्य ते झालेले आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत काही समिती असतात त्या समितीमध्ये सुद्धा भाऊंना काम करायची संधी मिळालेली आहे. आणि खरं तर हे सर्व करत असताना सहकार क्षेत्रात भाऊने पाऊल ठेवले आणि भाऊ छत्रपती नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन झाले. आजही ही संस्था नावारूपास आलेली आहे. खरं तर सातत्याने संपर्क भाऊने ठेवलेला आहे. भाऊंच्या बहीण आहेत त्या मंदाकिनी सावंत आहेत. त्याही पुळकुटी गावच्या सरपंच म्हणून त्यांना काम करण्यास संधी मिळालेली आहे. त्यांच्या पत्नी उत्तमराव जाधव यांची कन्या अर्थात भाऊंची पत्नी आहेत त्या दुसऱ्यांदा पुणे नगरपालिकेच्या नगरसेविका झालेल्या आहेत. खरं तर हा एवढा मोठा राजकीय वारसा दिलीप भाऊ जाधव यांच्या पाठीशी आहे. खरं तर हार जीतपेक्षा भाऊ सातत्याने निवडणुकीच्या मैदानात उतरले. खरं तर हे सर्व त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर, विश्वासाच्या जोरावर आणि जनतेच्या संपर्काच्या शिदोरीवर मिळवलेलं आहे. खरं तर त्यानंतर दिलीप भाऊ जाधव यांच्यानंतर नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे ते धनाजी नारायण जाधव. खरं तर त्यांचाही इतिहास तसाच आहे. वडील म्हणजे धनाजी जाधव यांचे वडील नारायण जाधव अर्थात बापू हे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. खरं तर त्या काळातली परिस्थिती बघितली असते तर नारायण बापू जाधव हे सरपंच झाले असते. पण त्यावेळची राजकीय परिस्थिती बघता खरं तर ते खालीवर सरपंच निवड होत असताना सरपंच पदापासून दूर जावं लागलं किंवा त्यावेळेला त्यांना सरपंच पद मिळालं नाही. खरं तर त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी असेल पण ते सरपंच होण्याचं त्यांचं संधी होते ते हुकले. पण भविष्यात म्हणतात की आपल्याच घरात कोणीतरी सरपंच होईल. खरं तर एक नशिबातला विषय असतो आणि तेच बरोबर घडलं आणि चिरंजीव धनाजी जाधव हे ग्रामपंचायत सदस्य झाले आणि सरपंच झाले. खरं तर हा राजकीय इतिहास तिथंच थांबलेला नाही. तर धनाजी जाधव यांच्या पत्नी पद्माताई ग्रामपंचायत सदस्य झाल्या. परत धनाजी जाधव नगरसेवक झाले आणि दिलीप भाऊंच्या नंतर त्यांना नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. खरं तर सध्या ते धनाजी जाधव हे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. एक धनाजी जाधव यांच्या बाबतीत एक तालुक्यात अशी ओळख आहे की कुठल्याही वार्डातून निवडून येणारे हे व्यक्तिमत्व आहे. एवढी मोठी त्यांचे कामाची ओळख आहे, जनसंपर्क आहे आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे. आज पण त्यांच्या बाबतीत म्हटलं जाते की धनाजी जाधव दहिवडीतून कुठल्याही वार्डातून निवडून येऊ शकतात. खरं तर तेही परीक्षा धनाजी जाधव यांच्या बाबतीत दहिवडीवासींनी पाहिलेली आहे आणि स्वतःचा वार्ड सोडून ते दुसऱ्या वार्डातून निवडून आलेले आहेत. खरं तर धनाजी जाधव यांच्या वहिनी आहेत सौ निर्मलाताई नंदकुमार जाधव. याही मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका झालेल्या होत्या. दहिवडी विकास सेवा सोसायटीची त्या संचालिका आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीलाही संचालिका असा हा वारसा आहे. खरं तर त्याचबरोबर धनाजी जाधव यांना मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचाही संचालक होण्याचा मान मिळालेला आहे. दीर भाऊजांनाही संधी तिथं काम करण्यास मिळालेली आहे. खरं तर हा विषय आपण एक वेगळाच म्हणजे वेगळं व्यक्तिमत्व या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. धनाजी जाधव यांच्यानंतर नगराध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे तो सतीश जाधव. खरं तर शोभा गणेश मंडळाच्या माध्यमातून सतीश दादांनी कामाला सुरुवात केलेली आहे. खरं तर एक तरुण कार्यकर्ता गणरायाची सेवा करत आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत आणि आपण सर्वांनी पाहिलेले आहेत की
राबवत पण होते. आजही त्यांची ही गणरायाची सेवा सुरूच आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून संपर्क वाढला त्यांचा आणि योगायोगानं शोभा गणेश मंडळाच्या जिथं मंडळ स्थापन केलं तिथंच प्रभाग त्यांच्यासाठी सुरक्षित प्रभाग मिळाला. आरक्षण त्यांच्यासारखं पडलं आणि गणरायाचा आशीर्वाद, गणरायाच्या भक्तांचा आशीर्वाद आणि या सर्वांच्या माध्यमातून सतीशदादा नगरसेवक झाले. खरं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी सर्वांना संधी देत असताना दिल्ली भाऊ असतील, धनाजी जाधव असतील, पण एका युवकाला संधी नगराध्यक्ष होण्याची संधी जयकुमार गोरेभाऊ यांनी दिलेली आहे. खरं तर सतीशदादांच्या बाबतीत पण तेच घडले. वडील सरपंच गावचे होणार होते, पण त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती त्या राजकीय परिस्थितीत सरपंच पद हे त्यांच्यापासून लांब गेले. जे धनाजी जाधव यांच्या बाबतीत घडले तेच घडले. तर राजकारणात आपलेच लोक म्हणण्यापेक्षा आपणच एकमेकाला मदत करणारी माणसं ज्यावेळेला लांब जातात किंवा त्यावेळेला आपल्याला संधी मिळवून देत नाहीत, असं बऱ्याच वेळेला घडतं. तेच सतीशदादा जाधव यांच्या वडील सुभाषराव जाधव यांच्या बाबतीत घडले. सुभाषराव जाधव हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि सरपंच पदापासून खरं तर लांब राहावं लागलं. त्यावेळची राजकीय परिस्थितीचं गणित वेगळं असेल. सध्या सुभाषराव जाधव अर्थात भाऊ दहिवडी क्रेडिट सोसायटीचे संचालक आहेत, संस्थापक संचालक म्हणून काम करत आहेत. सतीशदादा खरं तर नगराध्यक्ष पदाचा एक युवा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास मिळालेली संधी आहे. भविष्यात कोण तरुण कार्यकर्त्याला संधी मिळते हे आपण पाहणारच आहोत. सतीशदादांच्या नंतर जे नगराध्यक्ष विराजमान झाले नगराध्यक्ष म्हणून ते सागर पोळ आहेत. खरं तर सागर पोळ हे व्यक्तिमत्व आहे की ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि नगरसेवक झाले आणि नगराध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. खरं तर चुलत आजोबा वाघोजीराव पोळ काका हे सर्वांनाच माहीत आहेत. ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. सिद्धनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून काकांनी काम केलेलं आहे. सौ नीलमताई पोळ ह्याही ग्रामपंचायत सरपंच, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर आता सागर पोळ आणि नीलमताई पोळ या दोघंही एकाच वेळेला सदस्य म्हणून काम करत आहेत. सागर पोळ यांच्या जोडीला आहेत ते चुलत बंधू म्हणावं लागेल. विशाल पोळ आहेत एका वेळेला एकाच घरातले पण थोडंसं वेगवेगळ्या नात्यातली पण सर्वांनाच संधी मिळालेली आहे. खरं तर हा योग मोठा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर सागर पोळ यांच्यानंतर नीलम अतुलदादा जाधव यांना नगराध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. खरं तर आपण नीलमताई जाधव यांच्या बाबतीतला बघितला तर बंधू शरद मोरे म्हणून आहेत, जिल्हा परिषद सदस्य सोलापूरचे आहेत. खरं तर हा राजकीय वारसा नीलमताईंना आहे, पण सासरी सुद्धा वारसा आहे. पती अतुलदादा जाधव हे मान पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. उपसभापती म्हणून त्यांनी काम करत असतानाच काही कालावधीसाठी त्यांना प्रभारी सभापतीच्या खुर्चीत बसण्यास संधी मिळालेली आहे. दहिवडी अर्बन सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. नीलमताई यांच्या भाऊजे आहेत सौ मनीषा शरद जाधव, याही मान्यशी बँकेच्या व्हाईस चेअरमन आहेत. खरं सौ नीलमताई यांच्यानंतर जी निवड झाली ती सौ वर्षा राणी विलास सावंत यांची झालेली आहे. खरं तर त्यांनाही राजकीय वारसा आहे. सासरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. पती विलास सावंत अर्थात बाळासाहेब सावंत दहिवडी विकास सोसायटीचे चेअरमन होते. त्यानंतर दहिवडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्यास पतींना मिळाले संधी आहे विलासराव सावंत यांना. आणि त्यानंतर ज्या गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सौ वर्षा राणी सावंत या नगरसेविका झाल्या. खरं तर आता त्या विद्यमान नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. खरं तर सर्व जे आतापर्यंत 7 नगराध्यक्ष झालेले आहेत सर्वांना एक राजकीय वारसा आहे. राजकीय वारसा जोपासलेला आहे आणि राजकीय वारसा जोपासत असताना त्यामध्ये सातत्याने भर टाकण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यांनाच राजकीय वारसा नसतो, पण
काही जणांच्या नशिबे हा राजकीय वारसा येत असतो आणि तो वारसा जोपासण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. खरं तर भविष्यात कोण नगराध्यक्ष होणार आहे, ते राजकीय वारसा जोपासलेला आहे का स्वयंभू आहेत, हे अशा विविध गोष्टी आपल्याला भविष्यात पाहावयास मिळणार आहेत. खरं तर हा वेगळाच विषय मानदेश भूषणने घेतलेला आहे. दहिवडीकरांना आणि सर्वांनाच नक्की आवडेल. धन्यवाद.